नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो आणि ती म्हणजेच काय, हॉल ऑपरेटर रिक्रुटमेंट 2024। आता हॉल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। काय आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। तर हॉल ऑपरेटर रिक्रुटमेंट 2024 आलेली आहे। हॉल ऑपरेटर भरती 2024, एकूण पदे 182 पदे आहे विद्यार्थी मित्रांनो। अत्यंत महत्त्वाची हे रिक्रुटमेंट असणार आहे। स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सेंट्रलच्या गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट लवकर येतात, पण एक्झाम पण लवकर होतात आणि त्यानंतर रिझल्ट सुद्धा लवकर येतात। तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोल्डन चान्स असणार आहे, महत्त्वाची सुवर्ण संधी असणार आहे। तर ITIच्या आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची ही वॅकन्सी असणार आहे आणि ITI आणि डिप्लोमाचे पास विद्यार्थी फ्रेशर्सची ही भरती आहे। जे ITI पास आहे, जे डिप्लोमा पास आहे, त्यांच्यासाठी रिक्रुटमेंट आलेली आहे। हॉल सरकारी नोकरी आहे विद्यार्थी मित्रांनो, 100% सरकारी नोकरी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। एक्झामिनेशन सेंटर कुठे राहणार आहे, पगार किती असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त एज क्रायटेरिया काय असणार आहे आणि क्वालिफिकेशन काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ती सुद्धा ऑन करून द्यायची। याच्यामुळे काय होते, येणारे सर्व स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। तर जाणून घेऊया ॲडव्हर्टाइजमेंट काय लिहिलं आहे त्यामध्ये आणि संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजून सांगणार आहे। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे, लिंक टू अप्लाय ऑनलाईन विल बी अवेलेबल फ्रॉम 30 मे पासून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। आजची 29 तारीख, उद्याची 30 तारीख, उद्यापासून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। लास्ट डेट फक्त 12 जून आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 12 ते 13 दिवस मिळणार आहे। त्या 12 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करून लवकरात लवकर, नंतर साईट स्लो सुद्धा होते, तर लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। बघा स्पॉन्सर इथे लिहिलं आहे, sponsor candidate are required to read the contents of this notification prior to filling of the online application। तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत त्या एकदा तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे, त्यांनी म्हटलेलं आहे। तर इथं बघा, इथे लिहिलेलं आहे की हॅज ऑब्टेन कॅन्डिडेट डिटेल्स एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अँड टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑल BC as per rules forwarded intimation letter to such candidate according to candidate who receive intimation letter from hall are the eligible apply online advertisement post। तर तुम्हाला इथे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांना अप्लाय करता येणार आहे। डिटेल पोस्ट एकदा बघून घ्या। पहिला आहे डिप्लोमा टेक्निशियन, जे डिप्लोमा टेक्निशियन आहे ची पोस्ट आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी। टोटल 29 वॅकन्सी आहे, 14 UR, 8 OBC, 4 SC, 2 ST आणि 1 EWS, अशा 29 पोस्ट। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, डिप्लोमा मागितला आहे इंजिनिअरिंग मध्ये, मेकॅनिकल मध्ये। त्यानंतर बघा डिप्लोमा टेक्निशियन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, टोटल तुम्हाला इथे 17 वॅकन्सी पाहायला मिळत आहे। 10 UR च्या, 4 OBC च्या, 1 SC ची आणि 2 EWS च्या। आणि यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा मागितलेला आहे। चला महत्त्वाचा मुद्दा, आपला ITI चे विद्यार्थी ऑपरेटर फिटरच्या टोटल तुम्हाला 105 जागा पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्या फिटर जे ट्रेड असते ना, त्यांच्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे। आणि ITIच्या 105 जागा टोटल पाहायला मिळत आहे। तर जनरलच्या यामध्ये किती जागा आहे, जनरलच्या यामध्ये 44 जागा आहे, OBCच्या 27 जागा आहे, SCच्या 16, STच्या 7, EWSच्या 11 आणि टोटल 105 जागा पाहायला मिळत आहे। काय मागितलं आहे, 10वी प्लस ITI मागितलं आहे फिटर ट्रेडमध्ये विथ NSC किंवा NCTVTचं। ओके चला, त्यानंतर बघा ऑपरेटर इलेक्ट्रिशियनच्या टोटल 26 जागा आहे। जे माझे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 26 जागा आहे। फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्याच्या नंतर परीक्षा द्यायची, रिझल्ट येऊ अथवा नाही येऊ। बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची फास्ट असते विद्यार्थी मित्रांनो, स्टेट गव्हर्नमेंटला वेळ लागत असते एक्झाम करिता, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटला वेळ लागत नाही। तुम्ही फॉर्म भरायचा आणि परीक्षा मात्र नक्की द्यायची आणि पेपर सुद्धा इझी येत असतो। तर ITI कशामध्ये मागितलं, इलेक्ट्रिशियन विथ NCTVT किंवा NSC सर्टिफिकेट। ओके चला, ऑपरेटर मशीनीच्या 2 जागा आहे, त्यानंतर बघा वेल्डरची 1 जागा आहे आणि शीट मेटलच्या सुद्धा 2 जागा आहे। अशा टोटल तुम्हाला किती जागा पाहायला मिळतात, अशा टोटल तुम्हाला 182 जागा इथे पाहायला मिळणार आहे। ओके चला, इथे कॅटेगरी लिहिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इथे सांगतो बघा, डिप्लोमा चॅनल स्केल आयडेंटिफिकेशन इथं दिलेलं आहे। डिप्लोमा टेक्निशियन मेकॅनिकल, ऑपरेटर फिटर इलेक्ट्रिशियन यामध्ये ते सर्व गिवन दिलेलं आहे। ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट, हा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो। क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट, कोणकोणतं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते। तर इथे बघा, कॅन्डिडेट अप्लाय टू अबोव मेन्शन इन द क्वालिफिकेशन ॲज पर अगेन्स्ट ईच पोस्ट
ॲग्रिगेट पर्सेंटेज मार्क्स बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑफ मार्क्स यू आर ओबीसी ईडब्ल्यूसाठी 60% आणि अबोव पाहिजे आणि SC ST साठी 50% वरती जरी ITआत असेल तरी तो अप्लाय करू शकणार आहे. एज लिमिट आणि रिलॅक्सेशन बघून घ्या. URची 28 आहे विद्यार्थी मित्रांनो. SC STने 5 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे 28 + 5 33. OBCना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन 28 + 3 म्हणजे 31 आणि PWDला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ओके चला, तर एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला सांगितलं. रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे. एकदा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बघून घ्यायचा. रिलॅक्सेशन कॅन्डिडेट विथ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम एक्सटेंड अप टू 7 इयर्स. ओके चला, टेन्युअर ऑफ एंगेजमेंट इथं टेन्युअर ऑफ एंगेजमेंट टेन्युअर बेसिस period of 4 years from the date of engagement. The engagement not against permanent vacancy will not enter the candidate to regular permanent employee in future. तर इथं लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 वर्षाचं काय टेन्युअर दिलं, टेन्युअर 4 वर्षाचं दिलेलं आहे. नॉट अगेन्स्ट परमनंट वॅकन्सी अँड विल नॉट एंटायर एनी कॅन्डिडेट टू क्लेम रेग्युलर परमनंट एम्प्लॉयमेंट. 4 वर्षासाठी तुम्हाला इथे एंगेज केल्या जाणार आहे. ट्रेनिंग बघा, सिलेक्टेड पर्सनल तुमचं 8 वीकचं ट्रेनिंग असणार आहे. 8 वीक म्हणजे 2 महिन्याचं ट्रेनिंग आहे. पोस्टिंग बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेट हॉल बँगलोरला तुमचं पोस्टिंग असणार आहे. ओके चला, तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे एकदा सॅलरी बघून घ्या. डिप्लोमा टेक्निशियनला मिळणार आहे टोटल 46,000 सॅलरी आणि ऑपरेटरला मिळणार आहे 44,000. तर 4 वर्षासाठी जर तुम्हाला 44 आणि 46,000 जर सॅलरी मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अप्लाय करणं फारच गरजेचं आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही तुमच्यासाठी पोस्ट असणार आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा सिलेक्शन प्रोसिजर बघा. सिलेक्शन प्रोसेस तुमची काय होणार आहे, रिटर्न टेस्ट होणार. हॉल BC विल बी बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑन रिटर्न टेस्ट. रिटर्न टेस्टवर सर्व काही तुमचं निर्भर करणार आहे. तर रिटर्न टेस्टच तुम्हाला इथे पास करायची आहे. ओके, आणि एक्झामिनेशन सेंटर कुठे राहणार आहे, एक्झामिनेशन सेंटर तुमचं बँगलोरला राहणार आहे. त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. इथे एक्झामिनेशन सेंटर सुद्धा लिहिलेलं असेल. एकदा मी तुम्हाला दाखवून देतोय बघा, इथे लिहिलं आहे टेस्ट विच इज कंडक्ट ॲट बँगलोर. इथं लिहिलेलं आहे द टेस्ट विच विल बी कंडक्ट ॲट बँगलोरला. तर बँगलोरला तुमचं एक्झामिनेशन सेंटर असणार आहे. ओके चला, त्याच्या व्यतिरिक्त मेडिकल एक्झामिनेशन होईल. हाऊ टू अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तुम्हाला अप्लाय करता येणार आहे आणि 30 तारखेपासून लास्ट डेट 12 जून असणार आहे. ओके, जनरल कंडिशन इथे दिलेलं आहे. जनरल कंडिशनचं आपल्याला काही करायचं नाही. ओके, तर सर्वांनी फॉर्म भरायचा. ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 4 वर्षासाठी 46,000 रुपये सॅलरी पकडली म्हणजे जवळपास 50,000 तर 6 लाख रुपये तुम्हाला वर्षाची मिळा. 4 वर्षामध्ये 24 लाख अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 20 लाख रुपये तरी मिळतील. ओके चला, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज होती आणि छोटासा हा व्हिडिओ होता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सुद्धा करून द्या. आणि महाट्रान्सको आणि महाजनको आणि महावितरणची जे तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांनी आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडे वळा. रेल्वेची तयारी सुद्धा करा. टेक्निशियनचा रेल्वेच्या टेक्निशियन आणि ALP साठी मला वाटते फोटो आणि सिग्नेचरचा अपलोड करण्यासाठी त्यांनी करेक्शन करिता लिंक दिलेली आहे. त्यावर सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तयारी करत राहा, आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करा, एक नोकरी घ्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा फॉर्म भरत राहा. ओके चला, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.